झाडावर इकडून तिकडं उड्या मारणारी माकडं तरी कधीतरी या फांदीवरून त्या फांदीवर उड्या मारताना थकत असतील. काही काळ तरी एखाद्या फांदीवर विसावा घेत असतील. राजकीय नेते मात्र या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना थकतही नाहीत आणि लोक आपल्याला काय म्हणतील याचा विचार देखील करीत नाहीत. पाठीमागं कार्यकर्त्यांचा पत्ता नसतो, पण स्वतःला नेते म्हणवून घेत काही जण राजकारणात मिरवत असतात. आपल्याकडे एक फार जुनी म्हण आहे, खोबरं तिकडे चांग भलं. आणि म्हणूनच मग जिकडे सत्ता असते तिकडे उड्या मारल्या जातात. त्यांना साधायचं असतं वेगळंच, पण दाखवतात वेगळं. जनतेच्या हितासाठी विकासासाठी आपण पक्षप्रवेश केल्याचा आव आणणारे अनेक नेते आपल्याला दिसतात. पंढरपूर तालुक्यातलं बोलायचं म्हटलं तर कल्याणराव काळे हे एक असं नाव आहे की ते कुठल्या कुठल्या पक्षात असतील ते सांगणं तसं प्रचंड कठीणच. जवळपास सगळ्याच प्रमुख पक्षातून त्यांचा प्रवास झालेला आहे, किंबहुना त्यांचा रेकॉर्ड देखील होईल. याआधी ते भाजप पक्षात प्रवेश करून भाजप पक्ष सोडला होता. परत आता अखेर त्यांनी काल पुन्हा भाजप पक्षात प्रवेश केला. आता भाजपातून दुसऱ्या पक्षात जाण्यासाठी एखादा पक्ष कधी स्थापन होतोय ते देखील पाहूया. कल्याणराव काळे यांच्यासह समाधान काळे यांनीही भाजपात प्रवेश केला. या काळे कंपनीच्या पाठीमागे कार्यकर्त्यांची काही मोठी तगडी फौज नाही, जनाधारही नाही असं बोललं जातं. त्यामुळे ते कुठल्या पक्षात गेलं तरी त्या पक्षाचा फायदा होत नाही आणि त्यांनी कुठल्या पक्षाची साथ सोडली आणि त्या पक्षाचं नुकसान देखील होत नाही. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराची फारशी चर्चाही होत नाही. यावेळी मात्र काळे कंपनीचा भाजपा प्रवेश झाला आणि आमदार अभिजित पाटील यांच्याकडून काळे गटाला वाडी कुरोलीतच मोठा धक्का दिला गेला. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेला हा धक्का काळे यांच्यासाठी मोठा धक्का ठरला आहे. काळे कंपनी भाजपात जाताच पंचायत समितीचे माजी सदस्य चंद्रकांत काळे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत दाखल झाले. त्यामुळे वाखरी गटातील बागल यांना आपोआपच मोठं पाठबळ मिळालं. एकीकडे काळे यांचा भाजपा पक्षप्रवेश होत असतानाच दुसरीकडे अभिजित पाटील यांनी बागल परिवाराला थेट काळे यांच्या होम ग्राउंडलाच हात घातला. वाडी कुरोलीवर त्यांनी डाव टाकला आणि गावातच मोठं खिंडार पाडलं. हे चंद्रकांत काळे पाटील म्हणजे कल्याणराव काळे यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानलं जात होते. त्यामुळे काळे कंपनीसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. चंद्रकांत काळे पाटील यांनी साथ सोडल्यामुळे काळे कंपनीचं मोठं नुकसान देखील झालेलं आहे आणि येत्या निवडणुकीतही ते ठळकपणे सुद्धा दिसून येऊ शकतं. दुसरीकडे मात्र वाखरी गटातून जिल्हा परिषद निवडणूक लढवत असलेल्या मयुरीताई बागल यांच्या पाठबळात मोठी वाढ झालेली आहे. जिल्हा परिषद निवडणुकीत बागल यांचा विजय सहज सोपा मानला जात असतानाच अभिजित पाटील यांनी टाकलेला डाव आणि चंद्रकांत काळे पाटील यांची मिळालेली साथ म्हणजेच विजयाचा गुलाल पक्का असं मानलं जाऊ लागलं आहे. पाहूया येणाऱ्या काळात आणखी वाखरी जिल्हा परिषद गटामध्ये काय आणि कशा पद्धतीने घडामोडी घडतील ते देखील पाहूया. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, वाखरी, पंढरपूर.